अमरावती जिल्ह्यातील विविध भागात वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम ताराबरोबरच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या केबल चोरी करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश अमरावती ग्रामीण पोलिसांनी केला आहे। दर्यापूर तालुक्यातील नितीन थोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवळपास 12 किलोमीटरचा ॲल्युमिनियम वायर अज्ञात व्यक्तीने चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती। त्याचप्रमाणे खल्लार पोलीस स्टेशन येथे घडा निवासी शेतकरी सुभाष सोळंके यांच्या शेतातील बोरवेलमधील 50 फूट केबल व सांगवा गावातील जवळपास 14 शेतकऱ्यांच्या बोरवेलमधून एकूण 1310 फूट केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरीच्या वाढत्या घटना पाहता ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ चौकशीचे आदेश करत चोरट्यांना जेरबंद करण्याचे निर्देशित केले होते। यावेळी पोलीस निरीक्षक किरण वानखडे व उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाने या केबल चोरी व इलेक्ट्रिक तार चोरी प्रकरणी 12 आरोपींना अटक केली आहे। दिनेश चव्हाण व गोलू उर्फ सागर गुल्हाने या दर्यापूर येथील रहिवाशांना ताब्यात घेत त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांच्या साथीदारांनी चोरी केल्याची माहिती मिळाली। चोरीचा माल विकत घेणारे गजानन खरुडे व शेख वसीम शेख बिस्मिल्ला तथा यांच्यासह अक्षय रघुनाथ पवार, दर्शन दिवाकर गवई, राजेश चव्हाण, वैभव नेवारे, सागर उर्फ गोलू किशोर गुल्हाने, संतोष सहदेवराव सोळंके, दिनेश काशीनाथ चव्हाण, हरीश ज्ञानदेवराव हिंगणकर, शेषन नागोराव सोळंके, गजानन खरुले या सर्व दर्यापूर येथील चोरट्यांना तसेच अमरावती येथील विशाल छोटू चव्हाण व शेख वसीम शेख बिस्मिल्ला यांना पोलिसांनी ताब्यात घेत 97,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील 4, दर्यापूर येथील 1, कोल्हापूर व कुर्हा पोलीस स्टेशन हद्दीतील 1 अशा प्रकारे 7 गुन्ह्यांची उघडीस आले आहे। शेतातील होत असलेल्या चोरींमुळे शेतकरी त्रस्त झाले होते। गौरव टोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, दर्यापूर।